उघड झालंय पुराव्या सहित. आणि इकडं पण बावनकुळ्याचं पत्र आलंय. त्यामुळे आता फडणवीसांना सुद्धा काही कळत नाही. सरकारने शब्द दिला होता, आता तर सरकार त्या शब्दापासून कुठल्या तर मार्गाने दाखले रद्द करायचं षडयंत्र रचलं जाते असं आपण म्हणताय. पुढचं काय असणार आहे, पुढची दिशा कुठल्या पुढची प्रकारची दिशा यांचं माझंच उतरायचं राव. तुम्हाला सुख नाही बरं का, माणूस म्हणून बोलतो. तुम्हाला नाही, तुमच्या लेकरा बाळा सुख नाही, त्यांच्या राज्यात शेतकऱ्यात सुख नाही. त्यांच्या डोक्यात एक हवा गेली, आपलं काय होत नाही, आपलं काय होत नाही, आपलं कोणी काही करू शकत नाही. मस्ती त्यांच्या डोक्यात गेली राजकारणाची. बहुमतानं निवडून आल्यामुळं ते बंजारा समाजाला मुजीनात, धनगर समाजाला 14 वर्ष झालं त्यांनी वाऱ्यावर सोडले. मुस्लिमाला तर काही बी, मुस्लिमाचे वाकडं बी करू शकत नाही, पण काही पण बोलते. मराठ्याला पण तेच. आणि शेतकऱ्यांचं त्या कर्जमाफीच्या नावाखाली पूर्ण वाटोळ केलं यांनी. मायक्रो ओबीसी एकही वर येऊन दिला नाही यांनी, एक पण. आदिवासींच्या सगळ्या योजना कोण खातय आणि आलेलं बजेट कोण कुंकड मंत्री खातोय, काहीच मिळणार नाही. आदिवासी आहे त्याच ठिकाणी थोडं सुद्धा परिवर्तन झालं नाही, यांनी होऊ दिलं नाही. आता हे सगळं दुःख एका जागेवर होणार आहे. आणि यांच्या डोक्यातली मला पहिली ती हवा काढायची. त्यांचं म्हणणं आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही, आपली बहुमत सत्ता आहे, आपलं काय होत नाही, तुमचं होत नाही ना, आता तुम्हाला दाखवतो तुमचं काय होतं. यांना पळता भुईच कमी करू. एका बाजूला ओबीसी मराठा असा संघर्ष असताना आता उपवर्गीकरणाच्या नावाखाली 59 जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमध्ये, त्यांच्यामध्ये देखील कुठेतरी तणाव संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे असं आपल्याला वाटतं का? त्यांचं असं आहे की त्यांना साध्य करायचं असलं ना, ते कुठलंही डाव टाकतात. समाज आणि काम करणारा सतर्क असावा लागतो. मी माझ्या समाजात ज्यावेळेस हे घोळ घालायचं काम केले, कट आणि षडयंत्र रचले, त्यावेळेस मी सतर्क होतो. प्रत्येक वेळेस सोपं नाही. तुम्ही तुमच्या प्रश्नाकडेच येतो, सोपं नाहीये. 58 लाख नोंदी मिळू देणं, आज लाखो